जय हिंद मित्रांनो, स्वप्न खाकीचं या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। मित्रांनो, आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा होणार आहे, कारण पोलीस भरतीचे फॉर्म भरते वेळेस मुलांना खूप प्रॉब्लेम येत आहेत। नेमकी प्रॉब्लेम काय आहे? त्यांचे फॉर्म सबमिट होत नाही। कारण काय आहे? कसं काय सबमिट होत नाही? त्यांच्या मोबाईल नंबरला OTP येत नाही। हे कारण कसं काय आणि काय प्रॉब्लेम आहे त्यांना फॉर्म भरते वेळेस? हे तुम्हाला सुद्धा येऊ शकतात। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा, कारण तुम्हाला फॉर्म भरते वेळेस ह्या अडचणी येऊ नये याच्यासाठी आपण हे व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। आणि काही मुलांनी आपल्याला फोन करून सांगितले की आम्हाला हे प्रॉब्लेम होत आहे फॉर्म भरते वेळेस, आमच्या जे मोबाईल नंबरला जे OTP यायचे आहे ते OTP येत नाही आणि आमचे फॉर्म शेवटी सबमिट होत नाहीत। ह्याचं कारण काय आहे? आता हे तुम्हाला सुद्धा प्रॉब्लेम येऊ नये म्हणून मी तुम्हाला याची माहिती देणार आहे। जर तुम्हाला तशी काही अडचण असेल तर नक्कीच तुम्ही दुरुस्त करून घेऊ शकता, कारण आता वेळ आहे। शेवटी काही मुलांचं असं आहे की शेवटी फॉर्म भरण्यासाठी थांबलेले आहेत आणि ज्यांना 4-5 दिवस राहिले आहेत फॉर्म भरायला, तेव्हा फॉर्म जर भरायला सुरू केली तर त्यांना वेळ नसणार आहे आणि हे प्रॉब्लेम जे आहे ते त्यांचे सॉल्व्ह होणार नाही आणि त्यांना फॉर्म भरायला भेटणार नाही। मित्रांनो बघा, तुम्हाला जर अशी अडचण काही येऊ नये असं वाटत असेल तर नक्की हा व्हिडिओ बघा तुम्ही। आणि फॉर्म भरला नसाल तर तुम्ही हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला भरपूर सारी मदत होणार आहे या व्हिडिओमुळे, कारण तुम्हाला फॉर्म भरते वेळेस काही अडचण येणार नाही। तर बघा मित्रांनो, नेमकी काय प्रॉब्लेम आहे, नेमकं काय अडचण येत आहे? तर आपलं आधार कार्ड, आपलं जे आधार कार्ड फॉर्म भरते वेळेस लागणार आहे, खूप महत्वाचं आहे आधार कार्ड। तर आपल्या आधार कार्डाला आपला मोबाईल नंबर लिंक आहे की नाही हे सगळ्यांनी चेक करून घ्या, कारण हे अतिशय गरजेचं आहे आणि हेच महत्वाचं आहे। कारण आपल्या आधार कार्डाला जर मोबाईल नंबर तुमचा लिंक नसेल तर तुम्हाला OTP मिळणार नाही। मित्रांनो, तुम्हाला OTP येणार नाही तुमच्या नंबरला आणि मग तुम्हाला फॉर्म सबमिट होते वेळेस प्रॉब्लेम येणार आहे आणि तुमचा फॉर्म सबमिट होणार नाही, कारण तुम्हाला OTP येणार नाही। आणि हे जे प्रोसेस आहे की तुम्हाला जे आधार कार्डाला मोबाईल लिंक आहे की नाही बघणे हे गरजेचं आहे। आणि काही मुलांना असे आहे की त्यांना माहिती नाही की त्यांचे आधार कार्डाला मोबाईल लिंक आहे का नाही, किंवा आहे तर कोणता नंबर आहे। काही मुलं नंबर चेंज करतात आणि आजकाल कारण आधार कार्डाला लिंक आहे हे काही एवढं महत्वाचं नव्हतं, आता हे कंपल्सरी झालेलं आहे। त्याच्यामुळे आता बघा, मला काही जणांचे कॉल आले होते, त्यांना काय झालं की त्यांचे नंबर लिंक होता पण तो नंबर दुसरा लिंक होता, ते त्यांना माहित नाही। आता त्यांच्याकडे मोबाईल नंबर आहे ते दुसरा आहे, मग आता त्यांनी म्हणतात की आता मला ते नंबर माझ्याकडे नाही, आता नेमकं काय करायचं? तर तुम्ही ते प्रोसेस आहे की तुम्ही ऑनलाईन शॉपिंग मध्ये जा आणि तिथे तुमचा नंबर जे आहे ते तुमच्या आधार कार्डाला लिंक करण्यासाठी सांगा, कारण मग त्याने ती रिक्वेस्ट पाठवतील आणि तुम्हाला ते लिंक करून देतील नंबर। मग ते नंबर लिंक केल्यानंतर त्यांची प्रोसेस 7 ते 8 दिवस किंवा ह्याच्यापेक्षा पुढे सुद्धा जाऊ शकते। मित्रांनो, एवढे दिवस लागतील। मग तुम्हाला ते आधार कार्डाला नंबर तुमचा लिंक होऊन आल्यानंतर तुम्ही पोलीस भरतीला फॉर्म भरू शकता। आता बघा, तुम्हाला आता शेवटी काही मुलं अशी आहेत की शेवटी आम्ही फॉर्म भरणार आहे, मग शेवटी फॉर्म भरण्यासाठी जे थांबलेले मुलं 5-6 दिवस, 5 दिवस आहे, 6 दिवस आहे, 7 दिवस आहे, अशा ह्या दिवसामध्ये जे फॉर्म भरणारे आहेत, तर बघा ह्यांना ही प्रॉब्लेम नक्कीच येईल। आणि जर हे प्रॉब्लेम आले मग तुम्हाला काय माहिती, 7 दिवसातच येईल, 8 दिवसात येईल, ह्याच्या पुढे सुद्धा जाऊ शकतं। मग त्यानंतर तुम्ही काय करणार? तुमचा वेळ निघून गेल्यानंतर तुम्हाला तारीख वाढवून देईल किंवा न देईल हे आपण सांगू शकत नाही। ते आता त्यांच्या मनावर आहे की तुम्हाला तारीख पोलीस भरतीची वाढवून द्यायची की नाही द्यायची। तर आपल्याला जे तारीख आहे त्या तारखेपर्यंत आपण रेडी असणं पाहिजे। तर तुम्हाला हे प्रोसेस सगळ्यात अगोदर करून घ्या, नाहीतर तुमचा फॉर्म सबमिट होणार नाही। हे प्रॉब्लेम खूप मुलांना येत आहे मित्रांनो, खूप साऱ्या मुलांना येत आहे आणि तुम्हाला हे प्रॉब्लेम येऊ नये म्हणून आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेऊन आलेली आहे। आणि बघा, तुम्ही लवकरात लवकर जा आणि बघून घ्या की तुमचा आधार कार्डाला तुमचा नंबर लिंक आहे की नाही। असेल तर ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, नसेल तर लवकरात लवकर करून घ्या।
कारण भरपूर मुलांना ही माहिती नसल्यामुळे आपण म्हणलं की आपण व्हिडिओ बनवू, कारण ती एवढी माहिती नक्कीच त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि त्यांना काही मदत होईल की लवकर त्यांना वेळ असू शकणार मित्रांनो करणं गरजेचं आहे। वेळ गेल्यानंतर आपल्याला सगळी माहिती असून सुद्धा काही कामी पडणार नाही। तर बघा, तुम्हाला लवकर जायचं आहे आणि लवकरात लवकर तुमचा आधार कार्डला नंबर तुमचा लिंक करून घ्यायचा आहे आणि वेळ जोपर्यंत आहे तोपर्यंत हे प्रोसेस करून घ्या। अगोदर तुम्ही नंबर लिंक करून घेतल्यानंतर तुम्हाला जेव्हा फॉर्म भरायचा आहे तेव्हा तुम्ही भरू शकता। तुमची हे जर प्रोसेस राहिली तर तुम्ही फॉर्म भरू शकणार नाही, तुम्हाला फॉर्म भरते वेळेस अडचण येईल मित्रांनो। तर बघा, तुमचे काही मित्र मैत्रिणी असतील त्यांना सुद्धा ही प्रॉब्लेम होत असेल किंवा त्यांना आणि माहिती नसेल तर आपल्या चॅनलची लिंक नक्कीच ह्या व्हिडिओची लिंक तुम्ही त्यांना पाठवू शकता, जेणेकरून त्यांना सुद्धा माहिती भेटेल आणि त्यांना काही प्रॉब्लेम येणार नाही। बघा मित्रांनो, जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये।